पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण हॉटेलमध्ये मिळतो ना तसा नवरत्न पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। सगळ्यात आधी याला ना मोकळा शिजवलेला भात लागतो हा पुलाव बनवण्यासाठी। तर आपण काय करणार आहोत, एकतर तुम्ही मोकळा शिजवलेला भात तुम्हाला बनवता येत असेल तर बनवून घेऊ शकता, पण आज ती प्रोसेसही दाखवते। सो 1 कप इथे घ्यायचा अख्खा बासमती तांदूळ आणि यामध्ये घालायचं पुरेसं पाणी आणि हा स्वच्छ असा 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा। आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ त्यातलं पाणी पूर्ण निथळून बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि यामध्ये 2 कप पाणी घालायचं। 1 कप तांदूळ आहे तर 2 कप पाण्याचा वापर करायचा आणि या पाण्यामध्ये अर्धा तास हा तांदूळ मुरण्यासाठी ठेवून देऊया। इथे आपला हा जो तांदूळ आहे हा भिजत घातला होता। आता या पाण्यात सकट हा तांदूळ घ्यायचा आहे। यामध्ये आता वर्ण ॲडिशनल पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे। हे जे प्रपोर्शन तयार होतं ना हे अगदी अचूक आहे। तर यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे छान भात वाफवून घ्यायचा जोवर यातलं पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही तोवर। वा, आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतोय, छान असा फ्लफी झालेला आहे। आता हा आहे ना गरम गरम असतानाच हलकासा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा भात आणि थंड करण्यासाठी एका पसरट डिशमध्ये वगैरे स्प्रेड करून ठेवायचा। आता पुलाव बनवायला सुरुवात करेल। तर तव्यामध्ये साजूक तूप घ्यायचं आहे। तर यामध्ये घालायचा सुकामेवा। नवरत्न म्हणजे अक्षरशः 9 छान असे शाही जिन्नस यामध्ये असतात। सो यामध्ये घातलेले आहेत बदाम, काजू, अक्रोड। यामध्ये घालायचा आहे काळा मनुका आणि हा देखील छान या तुपामध्ये घोळवून घ्यायचा। आता हे सगळे तळलेले अस्सल शाही जिन्नस एक साईडला डिशमध्ये काढून ठेवूयात। आता याच तुपामध्ये घालायचे पनीर आणि पनीरही छानपैकी सगळ्या बाजूने सोनेरी रंगात तळून घ्यायचं। शक्यतो पनीर फ्राय करत असताना हाय हीटवर करायचं म्हणजे ते फास्ट त्याला रंग येतो आणि पनीर ओव्हरकुक होत नाही, म्हणजे त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो तसाच छान टिकून राहतो। आता हे तळलेलं पनीर देखील काढूयात एक छानशा अशा बाउलमध्ये। आता याच तव्यात जिरं घालायचं। जिरं छान फुललं पाहिजे। जिरं छान फुललं की खडा मसाला ज्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, वेलची, चक्री फूल आणि किसलेलं आलं 1 चमचा आणि हे छान परतूया। आता यामध्ये घालूयात भाज्या ज्यामध्ये आहेत बटाटा, फ्लॉर, मका, फरसबी, हिरवी मिरची, मटार, गाजर। भाज्या आहेत ना सगळ्या छानपैकी अशा परतून घ्यायच्या तुपावर। थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं म्हणजे भाज्यांना छान पाणी सुटतं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, खूप पाण्याचा वापर नाही करायचा, भाज्या फक्त करपू नये म्हणून। आणि एक 7 ते 8 मिनिटं या भाज्या छानपैकी आपण वाफवून घेऊया। इथे या भाज्या ना छानपैकी मी वाफवून घेतलेल्या आहेत। चेक करूयात। येस, परफेक्ट शिजल्यात आणि काय मस्त सुवास येतोय। हे जे खडे मसाले आपण घातलेले आहेत यामध्ये त्याची चव खूप छान उतरते या भाज्यांमध्ये आणि पाणी देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आता हा जो तांदूळ किंवा भात आपण शिजवून घेतलेला आहे हा यामध्ये घालूयात। यामध्ये हवं तर आत्ता या स्टेजला तुम्ही सुकामेवा घालू शकता, पण मी सगळा सुकामेवा नंतर टॉपिंग म्हणून घालते। आता हे छान मिक्स करूयात।
भाज्या छान शिजल्यात, राईसही ऑलमोस्ट शिजलाय, पण हे जे चव आहे फोडणीची गरम मसाल्याची ती या पुलावमध्ये उतरली पाहिजे, म्हणून झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त एक मस्तपैकी वाफ काढून घेऊया. बरोबर 5 मिनिटं हा पुलाव वाफवून घेतलेला आहे. तर चेक करूयात, काय सुंदर दिसतोय. हा पुलाव असाच छान लागतो किंवा कुठलीही म्हणजे बटर पनीर, शाही ग्रेव्ही अशी कुठलीही ग्रेव्हीचा प्रकार असेल ना त्यासोबतही जबरदस्त लागतो. शाही नवरत्न पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप अख्खा बासमती तांदूळ, 2 ते 3 चमचे साजूक तूप, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 6 ते 7 अक्रोड, 2 ते 3 चमचे काळ्या मनुका, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 चक्री फूल, 1 चमचा किसलेलं आलं, चिरलेला बटाटा, फ्लॉवरचे तुरे, स्वीट कॉर्न, फरसबीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे, ताजे मटार, गाजराचे तुकडे, चवीनुसार मीठ आणि पाणी. तांदूळ स्वच्छ धुवून घेत साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचे. भिजवलेले तांदूळ थोडंसं मीठ घालून मध्यम आचेवर पाणी शोषले जाईपर्यंत वाफवून घ्यायचे. आता भात शिजल्यावर साधारण 10 मिनिटं झाकून ठेवत नंतर अशा पद्धतीने मोकळा करायचा. आता कढईत तूप गरम करायचं, त्यात बदाम, काजू, अक्रोड परतायचे आणि त्यावर मनुके घालून तेही तुपात घोळवून घ्यायचे. अशा पद्धतीने पनीर सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. आता तुपात जिरं, दालचिनी, मिरी, लवंग, वेलची, चक्री फूल आणि किसलेलं आलं घालायचं आणि परतायचं. आता यात बटाटा, फ्लॉवर, मका, फरसबी, हिरवी मिरची, मटार, गाजर आणि थोडंसं मीठ घालून या सगळ्या भाज्या एकत्र परतायच्या आणि थोडं पाणी घालून 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायच्या. आता यात शिजवलेला भात, पनीर घालून एक वाफ काढायची आणि सुकामेवा घालून नवरत्न पुलाव सर्व्ह करायचा. झाला आपला नवरत्न पुलाव तयार. आणखी एक महत्वाचा पदार्थ तो म्हणजे शंकरपाळी. 1 किलो मैद्याची आपण बनवणार आहोत. अर्धा किलो करायची असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात सगळे जिन्नस घ्या. तर यामध्ये घालूयात 1 कप दूध. 1 कप दूध असेल तर 1 कपच यामध्ये जाईल साखर. छान साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं. हलकसं दूध गरम झाल्यावर गॅस मी बंद केला आणि यामध्ये साखर एक 5 मिनिटं व्यवस्थित विरघळून घेतली. आता यामध्ये घालूयात समप्रमाणामध्येच तूप. तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. इथे बरोबर 1 किलो मैदा घेतलेला आहे. 7 कपने तुम्ही जर मेजर केला तर 7 कप मैदा म्हणजे तो 1 किलो परफेक्ट होतो. आणि हे सगळं मिश्रण आहे हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं. आता हे करूयात मिक्स. आता अर्थातच मळून घ्यायचं हे मिश्रण. आता हे शंकरपाळीचं मिश्रण छान असं एकजीव करून झालं की असं आहे ना लहान लहान याचे गोळे करून ठेवायचे. म्हणजे एक संध वगैरे जशी आपण पोळीची कणिक मिळतो ना तसं अजिबात अपेक्षित नाही आहे. हे असाच ओबडा बोबडा किंवा ओबडधोबड गोळा झाला पाहिजे, म्हणजे मग या शंकरपाळीला पदर खूप छान सुटतात. हे असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे शंकरपाळी लाटताना जो वेळ आहे तो छान वाचतो वेळ. आणखी एक महत्त्वाची टिप, जसजसा वेळ जातो तसतसं हे तूप थिजायला सुरुवात होते. हे मिश्रण आता हलकंसं गरम आहे त्यामुळे सैल आहे, त्यामुळे हे लगेच मळायचं आणि लगेच शंकरपाळ्या लाटून तळायला घ्यायचं. अजिबात बनवून ठेवायचं नाही. आता हे असे 5 गोळे तयार केलेले आहेत. तर यातला हा 1 गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे सुती कापडाने म्हणजे ओलसर फडक्याने झाकून ठेवायचं. आता हा गोळा घ्यायचा. हा एक संध अजिबात होणार नाही. याला ज्या भेगा दिसतात त्या अगदी नॅचरल आहेत. यामुळेच आपल्या शंकरपाळीला आहे ना पदर खूप छान सुटतात, म्हणजे ती छान अशी खस्ता बनते.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.